मृत्यूनंतर कोणत्या लोकांना स्वर्ग मिळतो? मित्रांनो, माणसाला नेहमीच सांगितले जाते की जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला नरक मिळेल. परंतु सर्व माणसांना स्वर्गाचे वैभव मिळावे अशी इच्छा असते. आता अशा परिस्थितीत प्रत्येकाला स्वर्ग म्हणजे काय आणि तेथे आत्मे कसे राहतात हे जाणून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनेल श्री स्वामी संदेशमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, गरुड पुराणानुसार जेव्हा गरुड देव भगवान विष्णूला विचारतात की मृत्यूनंतर सर्व आत्म्यांना फक्त नरक मिळतो का आणि त्यांना स्वर्गाचे सुख मिळत नाही का? जर माणसाला स्वर्ग मिळवायचा असेल, कोणती कर्मे करून तो माणूस मिळवू शकतो ते सविस्तर सांगा. तर गरुडजींच्या म्हणण्यावर भगवान विष्णू म्हणतात, हे पक्ष्यांचा राजा, माणसाला स्वर्ग किंवा नरकाची स्थिती त्याच्या कर्मांवर आधारित असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमदूत त्याच्या आत्म्याला पृथ्वीवरून यमलोकात घेऊन जातात, तेव्हा यमराज स्वतः तिथे जातात आणि त्याच्या पापांचा आणि पुण्यांचा हिशोब करतात. या आधारावर यमराज त्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात स्थान देतात. हे वरुण देव स्वर्ग म्हणजे ते ठिकाण जिथे सद्गुणी आत्मे राहतात. आत्म्यांना आनंद घेण्यासाठी स्वर्गात पाठवले जाते. यासोबतच वरुण देव तुम्हाला स्वर्ग कसा आहे आणि येथे आत्मे काय करतात याची जाणीव करून देतात. पक्ष्यांच्या राजाच्या पाया फुलांनी सजवलेल्या आहेत आणि देवदूत या मार्गांनी आत्म्यांना स्वर्गात घेऊन जातात. स्वर्गातील लोक पृथ्वीवर राहणाऱ्या मानवांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. येथे पांढऱ्या शुभ माता उडत आहेत. येथील अप्सरा पृथ्वीवरील सर्वात सुंदर महिलांपेक्षा अधिक सुंदर आहेत. स्वर्ग हे स्वप्नांचे सर्वोत्तम जग आहे. प्रिय मित्रांनो, तुमचा जर भगवान श्रीकृष्णावर खरंच विश्वास असेल तर अगदी मनापासून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा लिहायला मात्र विसरू नका. येथून येणारे प्रत्येक दृश्य अद्भुत दिसते. स्वर्गातून येणारे आत्मे सोनेरी वर्तुळ जवळून पाहू शकतात असे दिसते. येथे राहणारे आत्मे सर्व काही उपभोगतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय येथे त्यांचे जीवन घालवतात. आनंद वर्गात सुंदर, उंच राजवाडे, स्वादिष्ट भजन, विश्रामगृहे, सुंदर पर्वत इत्यादी आहेत. येथील लोक खूप उंच आणि रुंद आहेत. त्यांच्या शरीरात मांस, मूत्र, वीर्य इत्यादी नाही. त्यांना कधीही झोप लागली नाही. ते कायमचे तरुण राहतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. त्यांना भूक किंवा तहान लागत नाही आणि जरी त्यांना लागली तरी त्यांच्या आवडीचे अन्न त्यांच्यासमोर ठेवले जाते. पक्षीराज, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की जे मानव जिवंतपणी चुकीचे कृत्य करतात किंवा वाईट कृत्य करतात ते नरकात जातात आणि जे चांगले कृत्य करतात ते स्वर्गात जातात, जे देवांचे स्थान मानले जाते. वाईट कृत्ये करणाऱ्यांना नरकात शिक्षा मिळते, तर चांगले कृत्य करणाऱ्यांना स्वर्गात सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळतात. सुविधा पुरवल्या जातात. पुढे श्री हरी सांगतात की ज्या आत्म्यांना स्वर्गात स्थान मिळते त्यांना यमराज स्वतः त्यांच्या राजवाड्यातून स्वर्गात सोडतात, जिथे अप्सरा त्यांचे स्वागत करतात. याशिवाय जे लोक इतरांच्या कल्याणाचा विचार करतात आणि आयुष्यभर दानधर्म करतात त्यांना मृत्यूनंतर निःसंशय स्वर्गात स्थान मिळते. त्याचप्रमाणे जे लोक समाजासाठी तलाव, मंदिरे, रस्ते इत्यादी बांधतात त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गात आदराने स्थान दिले जाते. पुढे विष्णूजी सांगतात की जो पुरुष महिलांचा आदर करतो तो मुलींना ओझे मानत नाही, उलट तो स्वतःला देवी लक्ष्मीचे रूप मानतो, तो आत्महत्येसारखा गुन्हा करत नाही. परंतु निसर्गाने ठरवलेले जीवनचक्र पूर्ण केल्यानंतर मरतो, त्यालाही मृत्यूनंतर स्वर्गाचे वैभव मिळते. जे धर्मानुसार वागतात, ऋषी, संत आणि शिक्षकांच्या तत्वांचे पालन करतात आणि वेद आणि पुराणांचा अभ्यास करतात,
त्यांनाही मृत्यूनंतर स्वर्गात स्थान मिळते. पक्ष्यांचा राजा यमलोकाच्या पश्चिमेकडील दरवाजातून प्रवेश करणारे लोक, ज्यांनी आयुष्यात चांगले कर्म केले आहे, दान केले आहे आणि नेहमी धर्माचे पालन केले आहे, आणि ज्यांनी कोणत्याही तीर्थस्थळाला भेट दिली आहे, असे लोक ज्यांनी आपले जीवन दिले आहे, ते देखील या दरवाजातून प्रवेश करतात. इतकेच नाही तर जे आपल्या पालकांची आणि शिक्षकांची सेवा करतात, नेहमी सत्य बोलतात, अहिंसक कर्म करतात, सात्विक विचार ठेवतात आणि सत्यवादी असतात, त्यांचा आत्मा नेहमीच उत्तर दरवाजातून प्रवेश करतो. यासोबतच सिद्ध संत आणि ऋषींनाही या दरवाजातून प्रवेश मिळतो. हा दरवाजा विविध प्रकारच्या सोन्याच्या जडवलेल्या रत्नांनी सजवलेला आहे. सर्वोत्तम दरवाजा उत्तर दिशेला आहे, त्याला स्वर्गद्वार म्हणून ओळखले जाते. जर माणूस पुण्य कर्म करतो, तर त्याला स्वर्गीय मोक्षाचे वैभव मिळते. पण जर तो पाप करतो, तर त्याला हे जग मिळेल, जे त्याला जगण्याच्या कष्टातून कधीही बाहेर पडू देणार नाही. मित्रांनो, तुम्ही शिकलात की कोणत्या कर्मांनी माणूस स्वर्गाचे वैभव मिळवू शकतो. जर तुम्हाला आधीच काही माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आहे. आम्हाला आशा आहे की आमचा व्हिडिओ वाचल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया ते करा आणि मला परवानगी द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.